महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या वतीने वैद्यकीय अर्थसहाय्य करण्यात येत असल्याची माहिती दिली गेली। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले, सदर सेवा पूर्णपणे मोफत आहे। भ्रमणध्वनी क्रमांक 86 50 56 75 67 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास लिंक ओपन होऊन अर्जाचा नमुना, माहिती व हॉस्पिटलची गावे इत्यादी सर्व माहिती मिळते। आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात 1498 रुग्णांनी 13,90,00,000 रुपयांचा लाभ घेतल्याची माहिती यावेळी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली। अनेक वेळेला बर्न पेशंट जे असतात, म्हणजे शॉक लागलेला एखादा पेशंट असेल, विद्युत अपघाताचा पेशंट असेल किंवा जळीत रुग्ण असेल, तर अशा रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जात नाही। तर त्या 2 आजारांचा समावेश देखील आपण या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केलेला आहे आणि शेकडो रुग्णांनी, म्हणजे अशा बर्न पेशंटनी आणि विद्युत अपघातग्रस्त रुग्णांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून एक सूचना आली होती, त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये मला आठवते कुठल्या तरी पत्रकार बंधूच्या जवळचा त्या ठिकाणी नातेवाईक होता की शेजारचा होता, तो जन्मतः कर्णबधिर आणि मुखबधिर होता। तर त्याच्यावर कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरी करायची होती आणि त्याला ती मुख्यमंत्री सहायता निधीच्या योजनेत बसत नसल्यामुळे त्याला लाभ देता येत नव्हता आणि RBSKच्या अंतर्गत जे ऑपरेशन होतं त्याला खूप नंबर असल्यामुळे अशा पेशंटने पुढे करायचं काय, हा देखील खूप यक्ष प्रश्न होता। आणि म्हणून आपण कॉक्लिअर इम्प्लांट नावाच्या सर्जरीचा समावेश देखील या योजनेमध्ये केलेला आहे। आणि सर्वात आनंदाची गोष्ट मला या मुख्यमंत्री सहायता निधीची वाटते, उपलब्धी वाटते की गेल्या 2 वर्षाच्या काळात 1000 पेक्षा अधिक कर्णबधिर आणि मुखबधिर मुलं जी बोलू शकत नव्हती, ऐकू शकत नव्हती, अशी 1000 मुलांना आपण कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीसाठी अर्थसहाय्य केलं आहे।